नवरात्रीत 9 दिवस लागतात. 9 खास नैवेद्य. कोणत्या देवीला कोणता नैवेद्य जाणून घ्या. 9 दिवसात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण केला जातो. असे केल्याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते. नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे. या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर 9 दिवस नवरात्री साजरी केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेला गायीच्या तुपापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करण्याचा नियम आहे. या दिवशी नैवेद्यासाठी गायीच्या देशी तुपासोबत हलवा, रबडी आणि माव्याचे लाडू तुम्ही बनवू शकता. शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही दुर्गा मातेला नैवेद्यात साखर आणि पंचामृत अर्पण करू शकता. नवरात्रीत 9 दिवसाचे व्रत ठेवल्यास प्रसाद म्हणून साखर आणि पंचामृत खाऊ शकता. शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघटा देवीला समर्पित आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्यांना दूध आवडते, त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचा नियम आहे. दुर्गा मातेला दुधापासून बनवलेली मिठाई, खीर तुम्ही अर्पण करू शकता. नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे. त्यांना मालपुआ खूप आवडतात असं म्हटलं जातं. त्यामुळे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता राणीला मालपुआ अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. या दिवशी माता राणीला नैवेद्य म्हणून फळे अर्पण करण्याचा नियम आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी तुम्ही सफरचंद, केळीसह इतर हंगामी फळे नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. शारदीय नवरात्रीचा 6वा दिवस ऋषी कन्या आई कात्यायनीला समर्पित आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी इतर पदार्थासोबत दुधी भोपळा, मध आणि गोड पाणी यांचा समावेश अवश्य करा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. दृष्टांचा नाश करणारे म्हणून त्यांना ओळखले जाते. शारदीय नवरात्रीच्या 7व्या दिवशी गुळापासून बनवलेल्या प्रसादाचा आस्वाद घेण्याचा नियम आहे. शारदीय नवरात्रीचा 8वा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे. या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी नारळाचा प्रसाद अर्पण करणे योग्य मानले जाते. या दिवशी नारळापासून बनवलेली बर्फी अर्पण करण्याबरोबरच नारळाचे लाडू प्रसाद म्हणून देऊ शकता. नवरात्रीचा 9वा दिवस आई सिद्धिदात्रीला समर्पित आहे. या दिवशी नवरात्रीची सांगता होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर 9व्या दिवशी दुर्गा मातेला निरोप दिला जातो. त्यामुळे या दिवशी नैवेद्यात हरभरा, हलवा, पुरी, खीर यांचा प्रसाद अर्पण करण्याचा नियम आहे.